नमस्कार, मा हेल्थ चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण APLMISमध्ये इंडियन रेस कसे करावे हे बघणार आहोत। तर चला आपण आज इंडियन रेस कसे करायचे ते बघूया। सर्वात अगोदर आपल्याला APLMIS ॲप ओपन करायचे, लॉग इन करून घेऊ। हे याप्रमाणे ते लॉग इन होईल। यामध्ये आपल्याला आपला यूजर नेम आणि पासवर्ड एंटर करायचा आहे। चला आपण तो एंटर करून घेऊया। या ठिकाणी आपल्याला पासवर्ड एंटर करायचा आहे। पासवर्ड एंटर झाल्यानंतर आपल्याला लॉगिनवर क्लिक करावे। लॉगिनवर क्लिक केल्यानंतर लॉगिन होत आहे। लॉगिनवर क्लिक केल्यानंतर लॉगिनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे पेज आपलं ओपन होईल। ते याप्रमाणे आपल्याला दिसेल। आपल्याला समोर एक आयकॉन दिसतोय, त्यामध्ये करंट स्टॉक, इंडियन, इश्यू, एक्नॉलेज, इश्यू टू क्लायंट आणि स्टॉक अपडेट हे दिसत आहे। तर आपल्याला सगळ्यात अगोदर करंट स्टॉकवर क्लिक करायचे आहे। तर चला करंट स्टॉकला क्लिक करूया। करंट स्टॉकला क्लिक केल्यानंतर सर्वात अगोदर आपण स्टॉक चेक करून घेऊया। करंट स्टॉकवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याकडे असलेला स्टॉक आपल्याला दिसेल। हे पेज आपल्या समोर दिसेल। हे पेज दिसल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एका आयटमवर क्लिक करायचे आहे। तर चला आपण त्या आयटमवर क्लिक करून घेऊ। क्लिक केल्यानंतर इश्यू येते थोडा। क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याच्या बॅच नंबर, स्टॉक क्वांटिटी, एक्सपायरी डेट आणि MFG डेट आपल्याला दिसत आहे। जर आपल्याला इथे 0 स्टॉक दिसत असेल तर नंतर आपल्याला बॅक जाऊन इंडियन रेस करावे लागेल। तर चला मग आपण बघूया इंडियन रेस कसे करायची आहे। तर आपण आता बॅक जाऊया। बॅक बटनवर क्लिक करावे। बॅक क्लिक केल्यानंतर आपल्याला आता आपण मेन पेजला आलो। आता आपल्याला इथे इंडियनमध्ये क्लिक करावे। इंडियनला क्लिक केल्यानंतर थोडा नेटवर्क प्रॉब्लेम येत असल्यामुळे थोडं लेट होत आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं 2 ऑप्शन दिसतात, एक व्ह्यू इंडियन आणि दुसरे रेस इंडियन। तर चला आता आपण व्ह्यू इंडियनवर क्लिक करू। व्ह्यू इंडियनवर क्लिक केल्यानंतर आलं। व्ह्यू इंडियनवर क्लिक केल्यानंतर आपण जे इंडियन रेस केलेले आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसेल। माझ्या याच्यामध्ये ते रेस केलेले आहे, त्यामुळे ती इश्यू पेंडिंग दाखवत आहे, कारण मी अगोदर इंडियन रेस केलेले आहे, ते अप्रूव्हसाठी होते। तर मग आता आपण इंडियन रेस कसे करायचे ते बघूया। तर यासाठी आपण बॅक जाऊया। बॅक बटनवर क्लिक करा। नेटवर्क इश्यू आहे, थोडं लेट होत आहे। बॅक केल्यानंतर आपण आता इंडियन रेसवर क्लिक करूया। इंडियन रेसवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपल्या उपकेंद्राचे नाव दिसेल। त्या नावापुढे आपल्याला एक छोटासा गोलमध्ये गो ऑप्शन दिसत आहे। या गो ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे आहे। गो ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे असे पेज दिसेल।
इथे सर्व आयटम दिलेले आहेत. त्या आयटमसमोर आपल्याला लागणारी क्वांटिटी टाकायची आहे. माझ्या इथे अगोदरच इंडियन रेस झालेली असल्यामुळे ते इथं इंडियन लाल कलरमध्ये दिसत आहे. तर इथे तुम्हाला हवी असलेली क्वांटिटी टाकायची आहे. जेवढी तुम्हाला हवी ती संख्या तुम्ही इथं टाकावी. ते सर्व टाकून झाल्यानंतर रेस इंडियनवर क्लिक करावे. रेस इंडियनवर क्लिक केल्यानंतर तुमचे इंडियन हे रेस होईल. रेस झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर सक्सेसफुलीचा मेसेज येईल. सक्सेसफुली झालं म्हणजेच तुमचं इंडियन रेस झालेलं आहे. माझ्या इथे तुम्हाला सक्सेसफुलीचा मेसेज दिसणार नाही, कारण माझे इंडियन ऑलरेडी रेस झालेले आहे. तुमच्याकडे ते ग्रीनमध्ये सक्सेसफुली दिसेल. अशाप्रमाणे आपले इंडियन हे रेस होईल. थँक्यू.